मनोज जरांगे जी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मनोज जी, खूप गंभीर असे व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर आपण दाखवतोय आणि त्यात हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड आणि हे सगळे आरोपी त्या दिवशी ज्या दिवशी खंडणी मागितली, खंडणीचा फोन गेला, त्या दिवशी सगळे एकत्र होते। वाल्मिक कराड, तांदळे हे सगळे एकत्र दिसतात। तुम्ही या व्हिडिओबद्दल काय सांगाल? ताई, जाहीरपणानं आता महाराष्ट्रासमोर एक गोष्ट आली आणि ते चांगलं झालं की सत्य बाहेर आलं। शेवटी पाप लई दिवस दम खात नाही, एकदा जर पायली भरली तर घडा भरतोच असं झालंय। मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आतापर्यंत चॅलेंज होतं, परंतु आता त्यांनी श्वास सोडला असावा असं आम्हाला वाटतंय की जो आता खंडणीतला आरोपी आहे तो सरमाड का खरमाड कोण येतो त्यांनीच हा खून घडून आणला, यालाच मुख्य आरोपी करणं गरजेचं आहे। सदस्य फिदस्य करायला नाही पाहिजे, कारण यांनी सामूहिक आणि संघटित गुन्हेगारी करण्याचं याच्याकडे एक टीम आहे। एक खंडणी मागायला जातो, दुसरा खून करायला जातो आणि हा घरी बसून एका जागेवरती बसून हा नेटवर्क हलवतोय। म्हणजे खून जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला वाचवलं जात होतं असं आपल्याला मनोज जी वाटतं का? इतक्या उशिराने हे व्हिडिओ समोर येत आहेत। नक्की नक्की वाचवलं जात होतं, परंतु सीआयडी आणि एसआयटी गप्प बसत नाहीये, बीडचं पोलीस प्रशासन गप्प बसत नाहीये आणि जे आता मुख्यमंत्री साहेबांना शब्द दिला होता की एकालाही सोडणार नाही, हे सुद्धा आता सिद्ध होत आहे। आणखीन खूप मोठी साखळी आहे, यांना सांभाळणारे सुद्धा सगळे सहआरोपी करणं गरजेचं आहे। खुनातले आणि खंडणीतले हे सामूहिक कट रचून यांनी संघटित गुन्हेगारी केली, त्यामुळे हे सगळे आरोपी एक त्यांच्यावर 302 दाखल करून एकाचीही जामीन होता कामा नये। जामीन मांडायलेत, कुठं कुठाने करायलेत, नाटकं करायलेत। ताई, मी चॅनलच्या माध्यमातून, आयबीन लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना सांगतो की कोणाचीही जामीन होता कामा नये। जर यातली कोणाची खंडणीतल्या किंवा खुनातल्या आरोपीची जर जामीन झाली तर हे देशमुख कुटुंबाचा खून पाडू शकते, त्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, म्हणून यांना कोणालाही जामीन मिळता कामा नये। आणि आता उघड मनोज जी, धनंजय देशमुखांनी टोकाचं पाऊल उचललं, आपण पण त्यांना समजवायला मसाजोगला गेला होतात, पण त्यानंतर सूत्र फिरली असं आपल्याला वाटतं? कारण त्यानंतर मकोका लागला, हत्येच्या गुन्ह्यात आरोपी केलं गेलं वाल्मिक कराडला। ताई, आंदोलन करायची गरजच का पडली पाहिजे? जर सरकार आहे, गृहमंत्री आहेत, तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, आंदोलन करायची गरजच नाही पडली पाहिजे, कारण तुम्ही कुणाला पाठीशी नाही घातलं पाहिजे। एखादा मंत्री तुमच्या सरकारमध्ये म्हणून का तुम्ही लोकांचे मुर्दे पाडून त्याला पाठीशी घालता की काय? असं व्हायला नको, ज्याला त्याला तिथं कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे। मनोज जी, तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचंय? कोण वाचवत होतं वाल्मिक कराडला? अरे, त्यांच्या सरकारमध्येच मंत्री आहे ना, काय शंका घेऊ नये। त्याचे लोक जर धनंजय देशमुखला, त्या धनंजय देशमुख त्या मुंड्याचे लोक सरळ सरळ जर धमकी द्यायला लागले धनंजय देशमुखला पोलीस स्टेशन मध्ये येऊन, त्या कुटुंबात जगायचे की नाही? म्हणजे त्या भाऊची भाऊ मारला, तुम्हाला तो खून पचवायचा की काय? तो पोट भरलं नाही आणखी। म्हणून आमची एक आग्रहाची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडं, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं पुन्हा पुन्हा सांगतो, यातला आरोपी सुटू देऊ नका। तुमच्या समोर आरसा क्लिअर झालाय आता की हे सगळेजण सामूहिक कट रचून यांनी खून केलेला आहे। खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत, यांना सांभाळणारा कोण? त्या काळात कोणी कोणाला ज्यावेळेस आरोपी फरार होते, त्या फरार आरोपींनी मंत्र्यांना कोणत्या सरकारमधल्या फोन केलाय का? हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे, उघड होणं सुद्धा गरजेचं आहे। यातला आरोपी सुटू देऊ नका। आताचं चित्र क्लिअर झालंय, खून करण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे सीसीटीव्ही निघायला लागले, याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे या राज्यातल्या गृहमंत्र्यांना? नक्की तुम्ही मनोजजी फार महत्वाची मागणी करताय। मनोजजी, तुम्हाला वाटतं की संघटित गुन्हेगारी बीड मधली पूर्णपणे बंद झाली पाहिजे, असे सगळे प्रकरण पुढच्या काळात व्हायला नाही पाहिजे? झालीच पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना असं वाटतं आम्हाला की ते 100% हिचा नायनाटच करतील, ठेवणार नाहीत। पण जर त्यांनी जी शब्द दिला त्याच्यावरती मराठा समाज शांत आहे की एकही आरोपी सुटला जाणार नाही। जर कदाचित यातला एकही आरोपी सुटला आणि तुम्ही सगळी साखळी जर 100-150 लोकांची जर पकडली नाही तर आम्ही राज्यात आंदोलन सुरू करणार आहे, हे पण जाहीरपणे सांगतो। देशमुख कुटुंबाच्या केसालाही धक्का लागता कामा नये, म्हणून खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये। आणि फरारीच्या काळात या लोकांना कोणत्या मंत्र्यांना, या आरोपीनं कोणत्या मंत्र्याला फोन केले हे मात्र बाहेर येणं गरजेचं आहे। फोन 100% केलेले आहेत आणि तो मोबाईल फेकून कसं काय देतो? नाशिक मध्ये, बरोबर, हे सगळं सापडणं गरजेचं आहे। आणि ताई, मला याच्यानंतर अशी एक माहिती आहे की लोकात चर्चा आहे, मला आता त्याचा आता पोलीस यंत्रणेने तो तपास घेतला पाहिजे। अगदी ज्या दिवशी मनोजजी मला आठवतंय, आरोपी सुद्धा तिथंच होता। अगदी मनोजजी, मला आठवतंय ज्या दिवशी तुम्ही देशमुख कुटुंबाची भेट घ्यायला पहिल्यांदा, जेव्हा तुम्ही देशमुख कुटुंबाची भेट गेला होता आणि तुम्ही भाषणामध्ये त्या मंत्र्याचं नाव पण घेतलेलं होतं, तुम्हाला असं वाटतं की तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून सुद्धा थोडा हलगर्जीपणा झाला? तो वाल्मिक कराड, त्याचं जे वजन आहे त्याच्यामुळे त्याला त्यावेळी त्या प्रकरणामध्ये वाचवलं गेलं असं वाटतं, उशीर केला गेला? नाही, त्याचं वजन फिजन काय नाही ताई।
वजन फिजन काय आहे कोणालाच माहित नव्हतं हे कोण नाही आहे नाही, ती. पण हे तेव्हापर्यंत पाठीमागून- त्याचं नाव घेतलं गेलं नाही या हत्या प्रकरणामध्ये, असं वाटतं का? नाही हे सरकारमधलेच मंत्री वाचवत होते त्याला काही जण, कारण हे सगळी प्रॉपर्टी त्यांची असायला पाहिजे, त्याची नसायला पाहिजे. पण आता मग त्याला वाचवल्याशिवाय आपण जगणार नाहीत अशी काहीतरी प्रक्रिया ते करत होते. परंतु तुम्ही एका लेकराचा जीव घेतलेला आहे, तुम्हाला तळतळाट हाय लागलेली त्या देशमुख कुटुंबाची, त्यामुळे तुम्हाला सुट्टी याच्यातून मिळणारच नाही. आणखी लय जण येणार याच्यात. फक्त मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे काम करून याचा छडा लावून ही गुंडगिरी, सामूहिक कट रचणं आणि लोकांच्या हत्या करणं, बलात्कार करणं, छेडछाडी करणं हे सुद्धा प्रकार आहेत. दरोडे टाकणं, 307 सारखे गुन्हे त्यांच्यावरती, लोकांचं अपहरण करणं, मारून टाकणं, खंडाण्या मागणं, फुकट खायची सवय लागली लोकांच्या जीवाऱ्यांना. आता हे मोडलं पाहिजे. कष्ट करा, रोग आले का कष्ट करायला तुम्हाला? वावर कोण खाल तुमचे? लोकांच्या माना मोडून, लोकांच्या लेकराचे मर्डर टाकून तुम्ही जर प्रॉपर्ट्या कमवायला लागलात, हे राज्याला, कायद्याला मान्य नाही आणि अगदी. सरकारला सुद्धा मान्य नसावत. याचा अगदी. समूळ नायनाट करा. यातला एक बी आरोपी कसल्याच परिस्थितीत सुटता कामा नये ही आमची इच्छा आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करावी. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं होतं की यातला एकही आरोपी सुटणार नाही. नाही. अगदी. म्हणून मराठा समाज शांत आहे आणि आशावर अपेक्षेवरती. अपेक्षा भंग होऊ देऊ नये आमची एवढीच इच्छा आहे. यातला एकही सुटू नये. सुटला तर देशमुख कुटुंबाचं मर्डर पडू शकतं, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे कोणाच्याही जामिना फेमिना होता कामा नये या प्रकरणामधल्या. अगदी मनोजजी, एक असा वर्ग सुद्धा धनंजय देशमुखांनी जेव्हा आंदोलन केलं त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक असा वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला बीडमध्ये आणि परळी या सगळ्या भागामध्ये, की जो वाल्मिक कराडला समर्थन करत होता आणि तो व्यक्ती सज्जन आहे असं सांगत होता. आज हे व्हिडिओ समोर आल्यावर दूध का दूध पाणी का पाणी झालं असं म्हणायचं? अहो, उलट त्यांच्या टोळीनं, समाज नाही म्हणणार आम्ही, त्यांचा समाज काय लय चांगला आहे, परंतु ह्या टोळीनं संतोष देशमुखांच्या बाजूने उभा राहणं अपेक्षित होतं. इतकं चांगलं नाव झालं असतं त्यांचं. पण आज ह्या टोळक्यामुळे, ह्या धनंजय मुंडेंनी जी पाळलेली टोळी, ही गुंडगिरीची, हे छेडछाडीची, या टोळीमुळे त्यांच्या समाजाला खूप पत होती, प्रतिष्ठा होती. खाली मान घालून जगायची वेळ ह्या टोळीमुळे त्यांच्यावरती आलेली. आंदोलन करता, अरे काय रोड पाडायला लागलात तुम्ही? संतोष भैयाचा खून झाला आहे, तुम्ही त्याच्या बाजूने उभं राहायचं, तर तुम्ही आरोपीच्या बाजूने उभा राहता, सोडून द्या म्हणून. आणि लोकांना जातीवादी म्हणता. काय नियत आहे तुमची? हे टोळीमुळे ना, ही टोळीच एकदा पूर्ण हिचा नायनाट व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तो नक्की, करावा. नक्की. पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री साहेबांना आम्ही, खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत आणि यांना साथ देणारा कोण मंत्री पिंद्री तो सुद्धा शोधून काढा. नक्की. काही करू नका. राज्याचे मन मुख्यमंत्री साहेब जिंका आणि संतोष भैयाला न्याय द्या, नसता राज्य आम्ही बंद पाडणार आहे. नक्की. मनोजजी धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिलीत त्याबद्दल. मनोज जरांगे यांची ही शेवटची म्हणजे शेवटची या दृष्टीने या प्रकरणातली वाक्य त्यांचं फार महत्त्वाचं होतं. शेवटचं वाक्य प्रतिक्रियेतलं ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेले जे आहेत ती टोळी फक्त ज्याच्यावर आमचा आक्षेप आहे, जातीवर कुठलाही आक्षेप नाही, जातपात आम्ही मानत नाही, गुन्हेगाराला कुठलीही जातपात नसते, हे त्यांनी स्पष्ट केलं. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात एक मोठा वर्ग आपल्या पाठी असतो तेव्हा त्या व्यक्तीकडनं हे वाक्य जाणं फार महत्त्वाचं असतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ समोर आल्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत आणि ज्यामुळे तपासाला गती येईल असं आपण म्हणू शकतो. अजून काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आपण वळतो आहोत. सुरुवात हेडलाईन्सनी करणार आहोत. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. बीडच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशी कराड, चाटे, घुले एकत्र होते.